चला माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी आणि छानशी अशी गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे आजीचा चष्मा. तर या गोष्टीमध्ये पात्र आहेत आजी, मणिमाऊ आणि रमा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. ही रमाची आजी आहे. रमाची आजी नेहमी चष्मा वापरते. आजीला पुस्तक वाचायला आवडतात. आजी रोज सकाळी वृत्तपत्र म्हणजेच पेपर वाचते. एक दिवस आजी रमाला सकाळी उठवायला लागली. आजीला तिचा चष्मा सापडत नव्हता. आजीला चष्माविना खूप अडचण येत होती. ती स्वतःच्या आवश्यक वस्तू शोधू शकत नव्हती आणि मग तिने रमाला खूप गाढ झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. ती उठत नव्हती. आजीने रमाला खूप प्रेमाने उठवले. तिने रमाला चष्मा शोधण्यास सांगितले. रमा झोपेतच चष्मा शोधू लागली. तिने उशीच्या खाली चष्मा शोधला. आजी बऱ्याचदा चष्मा तिथे ठेवत असे, मात्र उशीखाली चष्मा सापडला नाही. मग आजीने रमाला किती वाजले असे विचारले. रमा म्हणाली, छोटा काटा 5 वर तर मोठा काटा 4 वर आहे. म्हणजे 5:30 वाजता वाजत आले आहेत. आजीला पेपर वाचायचा होता आणि फिरायलाही जायचे होते. रमाने आजीच्या टेबलावरील पुस्तकात चष्मा शोधला. आजी टेबलाजवळील खुर्चीवर बसून पेपर आणि पुस्तक वाचते. ती कधी कधी पुस्तकामध्ये चष्मा ठेवते, मात्र टेबलवरही चष्मा नव्हता. मग रमाने चष्मा स्नानगृहात शोधला. स्नानगृहात खूप सारे कपडे पडले होते. आजी कधी कधी चष्मा स्नानगृहात विसरत असे. चष्मा स्नानगृहातही सापडला नाही. रमाने चष्मा अंगणात शोधला. अंगणात खूप सारे साहित्य पडले होते. आजी नेहमी अंगणातील बाजेवर चष्मा विसरत असे. चष्मा बाजेवरही सापडला नाही. मग रमाने चष्मा आजीच्या लोकरीच्या पिशवीत शोधला. पिशवीत लोकरीचे खूप सारे गुंडे होते. त्यात अर्ध विणलेलं स्वेटरही होतं. चष्मा पिशवीतही नव्हता. मग रमाने चष्मा आरशाजवळ शोधला. तेथे कंगवे आणि तेलाच्या बॉटल ठेवल्या होत्या. आजी नेहमी केस विंचरते वेळी चष्मा काढून ठेवत असे. चष्मा आरशाजवळही नव्हता. मग रमाने चष्मा कपाटातही शोधला. कपाटात आजीच्या साड्या होत्या. आजी बऱ्याचदा कपाटात चष्मा विसरत असे. चष्मा कपाटातही नव्हता. मग बिचारी रमा कुठे कुठे शोधू ह्याचा विचार परत करू लागली. रमा चष्मा शोधण्यासाठी पलंगाखाली गेली. पलंगाखाली मणिमाऊ बसली होती. मणिमाऊच्या पायामध्ये काहीतरी होतं. ते नीट रमाला दिसत नव्हतं. मग रमाने मणिमाऊला बाहेर काढले. मणिमाऊ सोबत आजीचा चष्माही आला. रमाने लगेच चष्मा उचलला आणि ती चष्मा घेऊन आजीकडे पळाली. आजी चष्मा पाहून खूपच खुश झाली. तिने डोळ्यावर चष्मा लावला. ती पेपर वाचायला बसली. आजी खूप वेळेपर्यंत पेपर वाचत राहिली आणि नंतर मग आजीने रमाला फिरायला जाण्यासाठी बोलावले. रमाने चष्मा मणिमाऊला घातला. मणिमाऊ चष्मा घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती. मग त्या तिघी फिरायला जाण्यासाठी निघाल्या. अशा प्रकारे रमाने आजीची मदत केली. चला तर मग मित्रांनो, ह्याच्यावरून काय तात्पर्य निघतं की मोठ्या माणसांनी आपल्याला कोणतीही कामे सांगितली तर आपण ती न टाळता त्यांची मदत करावी. त्यांना कधीही उलटं बोलू नये आणि त्यांच्यासोबत चिडचिड राग असंही करू नये. आवडली का तुम्हाला माझी गोष्ट? आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.